या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. श्रीकांत मारुतीचा विचार करत बसलेला असतो. तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. तो श्रीकांतला विचारू लागतो की बाबा काय झालं, तुम्ही मला का बोलावलंत, काही काम होतं का? आणि त्यावेळी श्रीकांत आदित्यला विचारतो की मारुतीला नेमकं काय झालं आहे, तुला माहिती आहे का? पण त्याच्या या प्रश्नामुळे आदित्य घाबरतो. त्याला सतत मारुतीने त्याला आणि पारूला जे काही सांगितलेलं असतं ते आठवत असतं. तर श्रीकांत पुन्हा पुन्हा आदित्यला विचारतो की अरे तुला माहिती आहे का मारुतीला काय झालं आहे, कारण तो तुझ्याच गाडीवर असतो ना? पण आदित्य म्हणतो की नाही बाबा, मला याबद्दल काही माहिती नाही आहे. पण त्याचवेळी दिशा त्या ठिकाणी येते आणि ती श्रीकांतला म्हणू लागते की एक सासरे डॅड, मला माफ करा, मी अशी मध्ये बोलते, पण जेव्हा मी काल मारुती मामांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते ना, तेव्हा ते माझ्यासोबतही बोलले नाही. पण त्यांच्याकडे बघून मला असं वाटत होतं की ते कोणत्या तरी गोष्टीमुळे खूप जास्त घाबरले आहेत. म्हणजे त्यांनी असं काहीतरी बघितलंय ज्यामुळे त्यांना मोठा धक्का बसलाय. आणि हे ऐकून श्रीकांतची काळजी अजूनच वाढते आणि तो आदित्यला म्हणतो की चल, आपल्याला पटकन जाऊन मारुतीसोबत बोलायला हवं. आणि मग तो तिकडे जाण्यासाठी निघतो. तर आदित्य रागातच दिशाकडे पाहत असतो, ही मात्र हसत असते. दुसरीकडे पारू मारुतीची काळजी घेत असते. त्याला म्हणत असते की बा, आता यापुढे तू नीट जेवण करत जा. देवयाईंनी तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. जर तुला काही झालं तर त्या मला ओरडतील. त्यामुळे आता तू स्वतःची काळजी घे. पण त्यावर मारुती काहीच उत्तर देत नाही, फक्त खाली मान घालून बसलेला असतो. तितक्यात आदित्य आणि श्रीकांत त्या ठिकाणी येतात. पारू आदित्यकडे पाहत असते तर तो तिला शांत राहायला सांगतो. आणि मग त्यानंतर श्रीकांत मारुतीला विचारू लागतो की अरे मारुती, काय झालं आहे सांग ना मला. तू माझ्याजवळ तुझं मन मोकळं करू शकतो. मी गेले अनेक दिवस बघतोय तुझं काहीतरी बिनसलं आहे. तू सतत कोणत्या तरी गोष्टीचा विचार करतोय, पण नेमकं काय घडलंय हे तू आम्हाला काहीच सांगत नाहीये. आणि त्यावेळी पारू आणि आदित्य मात्र घाबरूनच एकमेकांकडे पाहत असतात. आणि मग श्रीकांत सरळ मारुतीला विचारतो की मला सांग, तुला पारूचं कसलं टेन्शन आहे का? आणि त्यामुळे मारुती रागातच पारूकडे पाहू लागतो, पण तो बोलत मात्र काहीच नाही. आणि मग श्रीकांत त्याला असंही विचारतो की आदित्यकडून काही चूक झाली आहे का, कारण तू नेहमी त्याच्याच गाडीवर असतो ना? जर त्याच्याकडून एखादी चूक झाली असेल तर मला सांग, मी त्याच्या वतीने तुझी माफी मागतो. आणि हे ऐकून मारुती रागात आदित्यकडेही पाहू लागतो. तर आदित्य त्याच्यापुढे हात जोडून तुम्ही बाबांना काही सांगू नका असा इशारा करत असतो. आणि त्यामुळे मारुती काहीच बोलत नाही. आणि त्यामुळे मग शेवटी श्रीकांत कंटाळून आदित्यला म्हणतो की मला असं वाटतं आपण मारुतीला थोडा वेळ द्यायला हवा. कदाचित काही दिवसांनंतर त्याच्या मनात काय सुरू आहे हे तो स्वतःहून आपल्याला सांगेल. आणि मग तो पारूलाही म्हणतो की तू मारुतीची काळजी घे आणि तेथून निघून जातो. पण पारू आणि आदित्य मात्र मारुतीकडेच बघत असतात. मारुती मात्र त्यांच्याशी काहीच बोलत नाही. दुसरीकडे परितोष दिशासोबत बोलत असतो. तर दिशा त्याला सांगत असते की हे बघा परितोष, आता जरी आदित्यने आणि प्रीतमने तुम्हाला पोलिसांच्या ताब्यातून सोडवलं असलं ना, तरी आपल्याला शांत बसून चालणार नाही आहे. पुढचं काहीतरी प्लॅनिंग करायला हवं, कोणता तरी बिझनेस करायला हवा. आणि त्याचवेळी दामिनीसुद्धा त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते की हो परितोष, दिशा अगदी बरोबर बोलते आणि आता त्याचसाठी मी इथे आले होते. ते ऐकून परितोष विचारतो की काय गा आत्या, काय झालं? आणि त्यावेळी दामिनी सांगू लागते की माझ्याकडे एक मस्त बिझनेस आयडिया आहे आणि त्याच विषयी बोलण्यासाठी मी इथे आली आहे. आणि मग ती परितोष दिशाला सांगू लागते की आपण ना आपल्या बंगल्याच्या बाहेर एक वडापावची गाडी टाकू आणि आपला नवीन बिझनेस सुरू करू. कारण स्वतः दादासाहेबांनीच मला सांगितलं आहे की बिझनेस सुरू करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. आणि दामिनीचं हे बोलणं ऐकून दिशा तर डोक्यालाच हात लावते. पण तो परितोष मात्र लगेच आनंदाने या बिझनेससाठी होकार देतो. आणि त्यामुळे दिशा त्यांना म्हणते की ठीक आहे, मग आता तुम्ही दोघेजण तुमच्या नवीन बिझनेसविषयी बोलत बसा. माझं एक छोटंसं काम आहे ते मी करून येते. आणि मग ती पटकन तेथून बाहेर पडते. त्यानंतर ती जाते मारुतीकडे. तर मारुती एक कार पुसत उभा असतो आणि त्यावेळी दिशा त्याच्याकडे पाहून म्हणत असते की आज मला याची लायकी दाखवायलाच हवी. पण तितक्यात परितोष त्या ठिकाणी येतो आणि दिशाला विचारू लागतो की दिशा, मारुती मामांनी असं काय केलं आहे ज्यामुळे तुला असं वाटतं की तुला त्यांना त्यांची लायकी दाखवावी लागणार आहे? आणि हे ऐकून दिशा घाबरून म्हणते की नाही नाही परीश्वर, तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलंय. लायकी म्हणजे मला महत्त्व म्हणायचं होतं. तुम्हाला तर माहिती आहे
ना, मारुती मामा घरच्यांसाठी किती महत्त्वाचे आहेत, पण त्यांच्याकडे बघा ना, ते अजिबात स्वतःकडे लक्ष देत नाही, तब्येतीची काळजी घेत नाही. म्हणून मी म्हणत होते की आज मला त्यांना सांगावंच लागणार आहे की त्यांचं या घरात किती महत्त्व आहे ते. आणि दिशाचं हे बोलणं ऐकून परितोष खुश होतो आणि तिचं कौतुक करतो. त्यानंतर मग तो तिला सांगतो की मी आणि दामिनी आत्याने वडापावचा जो नवीन बिझनेस सुरू केला आहे ना, त्याचं आज उद्घाटन करायचं आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आमच्या गाडीचं उद्घाटन तू करावं. पण त्यावेळी दिशा म्हणते की नाही परेश्वर, मी कशाला, त्यापेक्षा तुम्ही एक सासूमॉमच्या हातूनच तुमच्या नवीन बिझनेसचं उद्घाटन करा, म्हणजे तुम्हाला त्यांचा आशीर्वादही मिळेल. आणि दिशाचं ते बोलणं ऐकून परितोष अजूनच खुश होतो आणि अहिल्याच्या हातूनच त्याच्या आणि दामिनीच्या नवीन बिझनेसचं उद्घाटन करायचं ठरवतो. त्यानंतर मग तो तेथून निघून जातो. तर ती दिशा मारुतीकडे जाते आणि त्याला विचारू लागते की मारुती, काय रे, तुझी आजारपणाची नाटकं संपली का? पण त्यावर हा काही उत्तर न देता फक्त खाली मान घालून उभा राहतो. तर दिशा म्हणत असते की तुझं हे न बोलण्याचं नाटक ना माझ्या पुढे करायचं नाही. आज तू माझ्यासोबत मी सांगेल तिथे यायचं, मला सुद्धा बघायचं आहे की माझ्यासोबत असताना किती वेळ तू तुझं तोंड बंद ठेवू शकतो. आणि मग ती मारुतीला घेऊन एके ठिकाणी जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे आदित्य, श्रीकांत, प्रीतम, प्रिया हे सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. पारू देखील त्या ठिकाणीच असते आणि त्याच वेळी परितोष त्या ठिकाणी येतो आणि त्यांना सांगू लागतो की तुम्ही सगळ्यांनी पटकन बाहेर चला, कारण आज माझ्या नवीन बिझनेसचं उद्घाटन आहे. आणि हे ऐकून घरातल्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. आदित्य विचारत असतो की अरे परितोष, कोणता नवीन बिझनेस आणि असा अचानक तू कसा काय सुरू केला? तर परितोष म्हणत असतो की आदित्य ब्रो, ते मी तुला सगळं नंतर सांगतो, तुम्ही आता पटकन चला बरं माझ्यासोबत. आणि आपल्याला जास्त लांब जायचं नाही आहे, इथे बंगल्याच्या बाहेरच जायचं आहे. आणि मग त्यानंतर तो सगळ्यांना घेऊन घरातून बाहेर पडतो. दुसरीकडे ती दिशा मारुतीसोबत एके ठिकाणी आलेली असते आणि मग ती गाडीतून खाली उतरते. मारुतीला सुद्धा खाली उतरायला सांगते. मारुती नाईलाजाने खाली उतरतो आणि खाली मान घालूनच तिच्या पुढे उभा राहतो. तर दिशा म्हणत असते की मारुती, आता तू मला खरं खरं सांगायचं, केव्हापासून तू आदित्यला जाळ्यात अडकवण्यासाठी प्लॅन करतोयस रे? म्हणजे त्याला जाळ्यात अडकवण्यासाठीच तू तुझ्या त्या पोरीला पारूला शहरात घेऊन आलास ना? आणि ते ऐकून मारुतीला तर खूपच वाईट वाटतं, पण तो काही बोलत नाही. तर दिशा मुद्दाम म्हणत असते की मला चांगलंच माहिती आहे, तू आणि तुझ्या लेकीने मिळूनच त्या आदित्यला जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन केला आहे. म्हणजे बघ ना, आधी बरोबर तुझ्या त्या लाडक्या पारूने माझं आणि प्रीतमचं लग्न मोडलं आणि मग त्यानंतर मला घरातून बाहेर काढलं. आणि आता ती स्वतः आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून फिरते. म्हणजे खरंच किती भारी प्लॅनिंग केलं आहे तुम्ही दोघांनी. आणि मग त्यानंतर ती मारुती पुढे हात जोडून म्हणते की मारुती मामा, आता जे काही घडलं ना ते आपण दोघेही सोडून देऊ. खरं तर मी याआधी ज्या काही चुका केल्यात ना, त्याबद्दल मला तुमची माफी मागायची आहे. कारण आता मी माझ्यामध्ये खूप सुधारणा केली आहे. आता पुन्हा मी माझ्या जुन्या चुका करणार नाही. आणि हे ऐकून मारुती आश्चर्यानेच तिच्याकडे पाहू लागतो. पण त्याला काही कळणार त्याआधीच दिशा त्याच्या कानाखाली मारते आणि या धक्क्यामुळे मारुती तर पूर्णपणे गडबडूनच जातो. तो दिशाकडे फक्त बघतच राहतो. तर दिशा हसतच म्हणत असते की काय झालं मारुती, घाबरलास ना? अरे मी तुला आत्ताच म्हटले ना की मी याआधी ज्या चुका केल्यात त्या पुन्हा करणार नाही. आता बघ मी कसं एकदम व्यवस्थित प्लॅनिंग करून त्या घरातील एकेका माणसाला धडा शिकवते. आणि मग ती हसतच परत जाण्यासाठी निघते. दुसरीकडे तो परितोष घरातील सगळ्यांना घेऊन बंगल्याच्या बाहेर येतो आणि जेव्हा घरातील लोक त्याची ती वडापावची गाडी पाहतात तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण परितोषने त्याला अहिल्यादेवी किर्लोस्कर वडापाव सेंटर असं नाव दिलेलं असतं. आणि हे पाहून सर्वजण डोक्यालाच हात लावतात. तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते आणि तिला पाहून सगळ्यांना दुसरा धक्का बसतो. ते विचारत असतात की अगं दामिनी, हा सगळा काय प्रकार आहे? तर दामिनी म्हणत असते की प्रीतम, आदित्य, मला ना दादासाहेबांनीच ही आयडिया दिली आहे. आणि ते ऐकून सगळेजण श्रीकांतकडे पाहू लागतात. तर दामिनी म्हणत असते की दादासाहेबांनी फक्त मला सांगितलं की ज्यावेळी वहिनींनी बिझनेस सुरू केला होता तेव्हा त्यांनी खूप कष्ट केले होते, अगदी त्या रस्त्यावर उतरल्या होत्या, म्हणून मग मी सुद्धा रस्त्यावर उतरले आणि ही वडापावची गाडी टाकली. आणि हे ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. आणि मग त्यानंतर दामिनी त्यांना सांगते की चला आता आपण आपल्या नवीन बिझनेसचं उद्घाटन करूयात. तर परितोष म्हणत असतो की आत्या, अगं पण उद्घाटनासाठी अहिल्या आत्या तर इथे नाही आहे ना? आणि मग त्यानंतर तोच म्हणतो की जाऊ दे, अहिल्या आत्या नाही तर काय झालं,
श्रीकांत काका तर आहे ना इथे, तोच आपल्या बिझनेसचं उद्घाटन करेल. आणि हे ऐकून श्रीकांत घाबरूनच नकार देतो. पण पारू त्याला उद्घाटन करायला सांगते आणि मग श्रीकांत दामिनी आणि परितोषच्या नवीन बिझनेसचं उद्घाटन करतो. सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवत असतात आणि मग परितोष त्यांना म्हणू लागतो की चला आता तुम्ही पटकन वडापाव खाण्यासाठी बसा, आज तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून एक एक वडापाव फ्री. आणि मग तो दामिनीला सांगतो की चल दामिनी आत्या, पटकन वडापाव बनवायला घे. पण त्यावेळी दामिनी म्हणत असते की कोणता वडापाव, मी तर काय वडापाव वगैरे बनवलेला नाही आहे. आणि त्यामुळे सगळेजण तिला विचारू लागतात म्हणजे. तर दामिनी म्हणत असते की मला दादासाहेबांनी फक्त रस्त्यावर उतरायला सांगितलं होतं म्हणून मी रस्त्यावर उतरले. आता ही दामिनी देवी किर्लोस्कर काय स्वतःच्या हाताने वडापाव बनवणार आहे का? आणि तिचं असं बोलणं ऐकून सगळेजण मग घरात निघून जातात. आणि मग त्यानंतर दामिनी परितोषला सांगू लागते की हे बघ, आपण फक्त बिझनेस सुरू केला आहे, आपण काय स्वतः काम करायचं नाही, तर आपल्या हाताखाली लोकांना कामाला ठेवायचं. आणि मग त्यानंतर ती त्यालाही घेऊन घरात जाते. दुसरीकडे पारू किचनमध्ये असते, तितक्यात प्रिया त्या ठिकाणी येते आणि तिला म्हणू लागते की अगं, या दामिनी काकूंचं जे काही सुरू आहे ते तुला तरी पटतंय का? पण पारूचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. पण त्यावेळी दामिनीच त्या ठिकाणी येते आणि मग ती पारूला म्हणू लागते की उद्यापासून ना तू दररोज 200-300 वडापाव बनवायचे. आणि हे ऐकून पारू घाबरूनच विचारते कशासाठी? तर दामिनी म्हणू लागते की तुला माहिती आहे ना, मी आणि परितोषने नवीन बिझनेस सुरू केला आहे आणि आमच्या गाडीवर ठेवण्यासाठीच मला वडापाव लागत आहेत, त्यामुळे उद्यापासून तू गुपचूप बनवायचे. तसंही घरातील काही काम तर तू करतच नाही, निदान हे काम तरी कर. पण त्यावेळी प्रिया म्हणू लागते की दामिनी काकू, तुम्ही तुमच्या गाडीसाठी एखादा शेफ ठेवा, कारण पारूला घरातीलही कामं असतात. पण त्यामुळे दामिनी प्रियावरच ओरडते आणि तिला म्हणू लागते की तू काय या पारूची वकील आहेस का गं? बघावं तेव्हा तिची बाजू घेत असते. मी तिला काम सांगितलंय ना, मग ती ते नक्की करेल, उगाच तू मध्ये बोलू नको. आणि त्यामुळे प्रिया गप्प बसते. तर दामिनी तेथून निघून जाते. ती गेल्यानंतर आदित्य प्रीतम त्या ठिकाणी येतात. ते म्हणत असतात की या दामिनी काकूला असं मध्येच काय झाले काय माहिती, बिझनेसचं खूळ हिच्या डोक्यात कोणी भरवलं असेल. आणि त्यावेळी प्रिया म्हणते की त्या दिशाशिवाय दुसरं असणार तरी कोण? तर प्रीतम म्हणतो की अगदी खरं आहे, मला तर ती दिशा इतकी खटकती आहे ना, तिला आपल्या घरामध्ये आईने घ्यायलाच नको होतं. तर आदित्य म्हणतो की प्रीतम, तुला माहिती आहे ना, आईने जे काही केलं ते त्या परितोषसाठी केलं. तर प्रीतम म्हणू लागतो की अरे पण त्या परितोषला कळत का नाही, तो खरंच डोक्यावर पडलेला आहे. पण त्यावेळी प्रिया म्हणते की प्रीतम प्लीज, तुम्ही त्यांच्याबद्दल असं बोलू नका. आणि त्यांना दिशाचा धूर्तपणा कळत नाही आहे, कारण ते निर्मळ मनाचे आहेत. पण आता आपल्याला काहीतरी करायलाच हवं, कारण या दिशामुळे घरातील वातावरण बिघडत चालले. आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की अरे दादा, आपण जो प्लॅन केला होता त्याचं पुढे काय झालं, हे तर आपण त्या परितोषला विचारलंच नाही. तर आदित्य म्हणतो की अरे आपण कसं विचारायचं, ती त्यांची पर्सनल गोष्ट आहे. पण प्रीतम म्हणत असतो की त्याला काय झालं, आपल्या प्लॅनचं पुढे काय झालं हे कळायला तर हवंच ना. आणि मग तो आदित्यला घेऊन परितोषकडे जाण्यासाठी निघतो. त्यानंतर आदित्य आणि प्रीतम परितोषकडे येतात. आणि मग प्रीतम मुद्दाम त्याला विचारू लागतो की काय परितोष, काय म्हणतोय तुझा आणि दिशाचा संसार? त्या दिवशी आम्ही तुमच्यासाठी जे सरप्राईज प्लॅन केलं होतं त्याचा काही फायदा झाला की नाही? आणि त्यावेळी परितोष लाजून म्हणतो की हो प्रीतम, झाला ना फायदा. खरं तर त्या रात्री नेमकं काय घडलं ते मला नीटसं आठवत नाही आहे, पण दिशाने मला सांगितलं की त्या रात्री मी एकदम वाघ बनलो होतो. आणि हे ऐकून आदित्य आणि प्रीतम एकमेकांकडे पाहू लागतात. नक्कीच काहीतरी गडबड आहे हे त्यांच्या लक्षात येतं. परितोष मात्र लाजून दिशाने त्याला जे काही खोटं सांगितलेलं असतं तेच या दोघांना सांगत असतो. पण मग त्यानंतर प्रीतम म्हणतो की अरे दिशाना त्या दिवशी रडतच प्रियाला सांगत होती की तुझं तिच्यावर प्रेमच नाही आहे, तू तिच्याकडे लक्षच देत नाही आहे. आणि हे ऐकून तो बिचारा परितोष मात्र काळजीत पडतो. तर प्रीतम त्याला म्हणतो की हे बघ, आता तू दिशाकडे लक्ष दे, तुझं तिच्यावर किती प्रेम आहे हे जरा कळू दे तिला. आणि त्यावर परितोषही हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. प्रीतम मात्र हसतच आदित्यकडे पाहत असतो. त्यानंतर दिशा पारूकडे येते आणि तिला घाबरवते. तर पारू म्हणत असते की दिशा मॅडम, तुमचं माझ्याकडे काय काम होतं ते स्पष्ट सांगा. आणि त्यावेळी दिशा हसतच म्हणते की ठीक आहे या पारू, मी आता तुला स्पष्टपणे सांगते. आणि मग ती हसतच पारूला म्हणू लागते की उद्या तुझ्या गळ्यातील मंगळसूत्राचं सत्य घरातील सगळ्यांसमोर येणार आहे आणि त्याचबद्दल मी तुला इथे सांगण्यासाठी आले होते. आणि हे ऐकून पारू खूप घाबरते.
आणि दिशाला विचारू लागते की नेमकं काय करणार आहात तुम्ही. तर दिशा हसतच म्हणते की आता ते तर तुला उद्याच कळेल, फक्त आता खेळासाठी तयार राहा. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर रात्री दिशा मोबाईल पाहत असताना परितोष तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो, पण दिशा मोठ्याने त्याच्यावर ओरडते. त्यामुळे परितोष नाराज होतो, पण मग दिशा त्याला मनवण्याचा प्रयत्न करू लागते. पण परितोष म्हणत असतो की दिशा, तुझं ना माझ्यावर प्रेमच नाही आहे, तू नेहमीच माझ्यासोबत अशी वागते. पण दिशा गोड गोड बोलत त्या परितोषचं मन वळवते आणि मग ती त्याला म्हणू लागते की मी पटकन जाऊन तुमच्यासाठी दूध घेऊन येते, तुम्ही इथेच थांबा. आणि त्यावर हाही खुश होत हो म्हणतो. आणि मग दिशा त्याच्यासाठी दूध घेऊन येते. परितोष दूध पितो आणि मग त्यानंतर तो 2 मिनिटातच गाढ झोपी जातो, कारण दिशाने त्या दुधामध्ये औषध मिसळलेलं असतं. आणि मग ती मनाशी म्हणू लागते की मला चांगलंच माहिती आहे हे सगळं तो आदित्य आणि प्रीतम मुद्दाम घडवून आणतायत, पण मी सुद्धा सहजासहजी हार मानणार नाही, कारण या मूर्खाला माझ्या तालावर नाचवणं खूप सोपं आहे. दुसरीकडे ती पारू एकटीच घराबाहेर बसलेली असते आणि दिशाच्या बोलण्याचा विचार करत असते. तितक्यात तिला आदित्यचा कॉल येतो. आदित्य तिला म्हणत असतो की पारू, मला तुझी खूप आठवण येते, तुझ्याशी बोलावंसं वाटतंय, तुला बघावंसं वाटतंय. तर पारू म्हणत असते की आदित्य सर, मी आत्ताच तर बंगल्यावरून आले ना. तर आदित्य म्हणत असतो की अगं हो पारू, पण तू बघितलंस ना, आज आपल्याला एकमेकांसोबत जास्त काही बोलताच आलं नाही. तो प्रीतम लगेच मला बाहेर घेऊन गेला. मला तर आता असं वाटतंय की या सगळ्या गडबडीमध्ये ना आपण दोघेजण कुठेतरी हरवत चाललोय. पण ते ऐकून पारू म्हणते की आदित्य सर, असं काही नाही आहे. तर आदित्य म्हणत असतो की पारू, तू आता उद्या लवकरात लवकर माझ्यासाठी जास्वंदीचं फूल घेऊन ये. आता कधी मी तुला एकदाचं पाहतोय असं झालंय मला. आणि त्यावेळी पारूही हसून हो म्हणते. आणि मग त्यानंतर ते दोघेजण बराच वेळ गप्पा मारत बसतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ती दिशा परितोषकडेच बघत असते. त्याने अजूनही डोळे उघडलेले नसतात. आणि मग त्यानंतर ती विचार करते की आता तो आदित्य आणि प्रीतम पुन्हा याला विचारतील की काल रात्री काय काय घडलं ते, त्यामुळे आता मला काहीतरी करायलाच हवं. आणि मग ती मुद्दाम तिच्या हातावर लिपस्टिकचं एक निशाण काढते आणि मग त्यानंतर तेच निशाण ती त्या परितोषच्या चेहऱ्याला हाताला लावते आणि हसतच त्याच्याकडे बघत बसते. तर दुसरीकडे आदित्य पारूच्या घरासमोर असणाऱ्या झाडांना पाणी देत असतो आणि त्यामुळे पारू म्हणते की आदित्य सर, तुम्ही इथे काय करताय. आणि मुळात आता पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यात झाडांना पाणी नाही द्यावं लागत. आणि ते ऐकून आदित्य हसतच म्हणतो की ठीक आहे. आणि मग त्यानंतर ते दोघेजण एकमेकांशी गप्पा मारू लागतात, पण पारू मात्र नाराजच असते. तर आदित्य तिला समजावतो की पारू, तू नको काळजी करू, सगळं लवकरच ठीक होईल आणि तुझा बासुद्धा आपल्यासोबत बोलेल. त्यानंतर इकडे त्या परितोषला जाग येते. तर दिशा उगाचच लाजून त्याच्याकडे बघत असते. आणि मग त्यानंतर परितोषचं लक्ष त्याच्या हातावर, चेहऱ्यावर असणाऱ्या लिपस्टिकच्या निशाणांकडे जातं. त्यामुळे तो खूपच खुश होतो. ती दिशा मात्र हसत असते. त्यानंतर दामिनी घरातील सगळ्यांना हॉलमध्ये बोलावून घेते. आदित्य, प्रीतम तिला विचारत असतात की काकू, आता काय काम आहे तुझं. तर दामिनी म्हणत असते की आज तुम्ही सगळ्यांनी घरातून बाहेर पडायचं नाही, आज आपण घरातच सगळेजण मिळून खेळ खेळणार आहोत. आणि हे ऐकून आदित्य, प्रीतम तर डोक्यालाच हात लावतात आणि तिला सांगतात की आम्हाला ऑफिसला जायचं आहे. पण दामिनी म्हणते की मी सांगते ना तेच तुम्ही करायचं. आज दादासाहेब आणि वहिनी घरात नाही आहेत, तर तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकायचं. आणि त्यामुळे आदित्य, प्रीतम आणि प्रिया नाईलाजाने होकार देतात. तर ती दिशा पारूकडे बघत मनाशी म्हणत असते की पारू, आजचा हा सगळा अट्टहास फक्त तुझ्यासाठी आहे. तर पारूच्याही लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सगळेजण डोळ्यांवर पट्टी बांधून खेळ खेळत असतात आणि त्यावेळी आदित्य आणि पारू मात्र डोळ्यांवरची पट्टी काढतात आणि एकमेकांच्या जवळ जातात. पण तितक्यात दिशा त्या ठिकाणी येते आणि जोरात पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र पाठीमागे ओढते. त्यामुळे पारूच्या गळ्याला फास बसतो आणि त्याचवेळी आदित्य तिच्या गळ्यातील ते मंगळसूत्रही पाहतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.